रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस। अल्पसंख्याक हक्क दिवस जिल्हा प्रशासनाने प्रभावीपणे साजरा करावा। जैनुल सिद्दीकी उपविभागीय अधिकारी पुसद यांची अल्पसंख्याक समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिनांक 14 डिसेंबर रोजी भेट घेतली व अल्पसंख्याक समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे की जिल्हा प्रशासनाने इतर राष्ट्रीय दिवसाप्रमाणे 18 डिसेंबर हा राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवस प्रभावीपणे साजरा करावा। शासनाच्या वतीने मागील अनेक वर्षापासून 18 डिसेंबर हा राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात येते, परंतु सदर दिवस साजरा करण्यासाठी निधी जरी असला तरी आधी खर्च करावा, नंतर सरकार परत देईल अशी पद्धत असल्याने हा दिवस साजरा करत आहे, पण याचे प्रमाण फार झाल्याचे आम्हाला दिसून येत आहे। इतर राष्ट्रीय दिवसाप्रमाणेच हा दिवस देखील साजरा केला जावा, जेणेकरून प्रशासना समवेत सर्व समाज बांधवांचा समतोल निर्माण होण्यासाठी व अल्पसंख्याक समाज व इतर समाज बांधवांमध्ये सामाजिक सलोखा, भाईचार आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यासाठी मदत होईल। याकरिता 18 डिसेंबर अल्पसंख्याक हक्क दिवसाची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे आणि केंद्र व राज्य व जिल्हा परिषदेच्या वतीने अल्पसंख्याक समाजाच्या हिताचे शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक निर्णय व योजनांचा लाभ मिळाला पाहिजे अशी जिल्हाधिकारी साहेबांना लेखी निवेदनाद्वारे आग्रहाची मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जैनुल सिद्दीकी, शेंबाळपिंपरी ग्रामपंचायतचे सरपंच रवींद्र महल्ले, शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष रामकृष्ण चंदेल, सामाजिक कार्यकर्ते बापूराव कांबळे, सय्यद दिवानभाई, विजय मनवार यांनी केली आहे। पुसद प्रतिनिधी।